श्रोते हो नमस्कार. राजयोगी श्री रंगनाथ स्वामी यांचे चरित्र भाग 19. हरिद्वारमध्ये आगमन. हरिद्वार देवभूमीचे प्रवेशद्वार. मार्गशीर्ष अर्धा, पूर्ण पौष आणि माघ संपता संपता माझा हरिद्वारपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला. हरिद्वारची प्रसन्न वनराजी, पवित्र वातावरण आणि 7-7 पाट पाडून वाहणारी हरप्रिया गंगामाता. माघ महिन्यात पोहोचल्याने कडाक्याच्या थंडीला सामोरे जावे लागत होते. माध्यान्ह होईपर्यंत शरीरातील थंडी जाता जात नव्हती. थोडे उबदार वाटू लागले की पुन्हा अपराह्नवेळी थंडी सुरू होई. आपल्या दक्षिणेच्या आणि हिमालयाच्या पायथ्यालगतच्या वरील थंडीत जमीन आसमानाचे अंतर. आपल्याकडील कडाक्याची थंडी वाटणारी म्हणजे हरिद्वारकडील प्राथमिक थंडी होय. हातपाय आखडून येतील इतक्या थंडीत मी तेथे पोहोचलो. बऱ्याच धर्मशाळा होत्या. माझ्यासारख्या युवा संन्यासांकडे पाहताच तेथील एका धर्मशाळा मालकाने राजी खुशीने मुक्कामाची परवानगी दिली. तो कोणीतरी तिकडच्याच भागातील एक ब्राह्मण होता. मी मुक्कामास थांबल्यानंतर त्याने इकडील तिकडील चौकशी केली. मी सहजच बोलता बोलता आनंद संप्रदायाचा उल्लेख करताच तो खुश झाला. त्याचे कारण असे की हरिद्वारला गंगा घाटानजीकच आपल्या आनंद संप्रदायाचा मठ आहे हे त्याला ठाऊक होते. त्याने सांगितले, स्वामी, तुम्ही येथे राहिल्याबद्दल मला काहीच अडचण नाही, परंतु तुमची हक्काची सोय येथे आहे. आपण उद्या सकाळी तेथे जाऊ. तेथील प्रधान महंत माझ्या परिचयाचे आहेत. त्यांची तुमची ओळख करून देतो. रात्रीचे भोजन झाले. माझी 2-2 लोकरीच्या रजया देऊन त्यांनी चांगली सोय करून दिली होती. तसाच 2 ते 2.5 महिने प्रवास थंडीतच झाला होता. त्या उबदार आणि प्रेमाच्या सुविधेमुळे मला गाढ झोप लागली हे कधी ते मला समजलेच नाही. अतिशय शांत झोप झाल्याने पहाटे पहाटे जाग आली. ध्यानधारणा झाल्यावर प्रातर्विधीतून निवृत्त झालो. त्या धर्मशाळेच्या मालकाच्या विनंतीवरून स्नान गंगेवर जाऊन करण्याऐवजी धर्मशाळेतच केले. अजून चांगले उजाडले नव्हते आणि संपूर्ण परिसर परिचित नसल्याने तेथेच थांबणे भाग होते. स्नान संध्या झाली. मालकांची पूजा अर्चा नित्य नैमित्तिक झाले. सूर्योदय झाला होता. मी आपल्या संप्रदायाच्या मठाकडे जाण्यासाठी उत्सुक झालो. मालकांनी चला म्हणताच त्यांच्याबरोबर बाहेर पडलो. थोड्याच अंतरावर रस्त्याला लागूनच 1-2 मजली इमारती दिसल्या. विस्तीर्ण अंगणात विविध प्रकारच्या फुलझाडांच्या कुंड्या होत्या. 2 बिल्ववृक्ष आणि एक मोठा आवळ्याचा वृक्ष होता. दाराशी पोहोचतोच तोच एक धष्टपुष्ट प्रसन्न मुद्रेचा 40 ते 42 वयातील शुभ्र धूत वस्त्रातील सद्गृहस्थ प्रसन्न मुद्रेने मला आणि सोबतच्या धर्मशाळेच्या मालकाला स्वागताने नमन करीत पुढे आले. त्याच्या स्वागताचा स्वीकार करून आम्ही आत प्रवेश केला. त्या मठातील प्रशस्त अशा स्वागत कक्षात एखाद्या राजशाही थाटात सजवलेली ती बैठक व्यवस्था आणि सर्व सुविधायुक्त परंतु तितकीच सात्विकता मनाला सुखावून गेली. स्वागताचे उपचार झाल्यावर स्वामींनी परिचय करून दिला. मी ब्रह्मानंद, मूळचा चित्रकूट परिसरातील कन्यज कुब्ज ब्राह्मण. शास्त्र ज्ञानाकरता वाराणसीत गेलो आणि आपल्या आनंद संप्रदायाच्या मठात स्वामी शुद्धानंदांची दीक्षा घेतली. सुमारे 18 महिने म्हणजेच 1.5 तप तेथे अध्ययन केल्यानंतर श्री गुरूंनीच आज्ञा केल्याने कुटुंबाकडे परत न फिरता तसाच इकडे हरिद्वारी आलो. आपल्या या मठाची व्यवस्था पाहण्याचे काम स्वामींनी माझ्यावर सोपवले. गेली 10 वर्षे गुरु आज्ञा आणि त्यांच्याच कृपे करून येथे कार्यरत आहे. मीही माझा परिचय करून दिला. स्वामी पूर्णानंद आणि कल्याण मठाचे नाव काढताच त्यांनी अत्यंत प्रेमाने, आदरयुक्त आणि नम्रपणे डोळे झाकून तेथूनच नमस्कार केला. म्हणाले, अहो स्वामी, आपण तर आपल्या आनंद संप्रदायाचे मूळ पीठ असलेल्या काशी मानल्या जाणाऱ्या कल्याण मठाचे अनुग्रहित आहात. आपणास भेटून मला साक्षात आपल्या संप्रदायाचे आद्य प्रवर्तक प्रभू दत्तात्रेय आणि स्वामी सदानंदच भेटल्याचा साक्षात्कार झाला. संपूर्ण वेशभूषा गृहस्थाश्रमासारखी स्मशू केलेली, सर्व प्रापंचिक व्याप असलेली ती त्यांची मूर्ती पाहून मला आपल्या संप्रदायातील व्यवहाराचे भान ठेवत परमार्थाचे आचरण कसे करावे याचे प्रात्यक्षिक पाहावयास मिळाले. मला मुक्कामी पोहोचते
करून धर्मशाळेचे मालक निघून गेले. माझे आन्निक झाल्याची स्वामींनी खात्री करून घेतली. माध्यान्हीचे भोजन झाले. मठ सर्व सोयींनी युक्त होता. कोणतीही गैरसोय नव्हती. स्वामींनी सांगितले की नाशिकच्या कन्यागत पर्वामध्ये स्वामी पूर्णानंद यांची भेट झाली होती. त्यांची विद्वत्ता, गुरुनिष्ठा आणि व्यावहारिक कामाप्रतीची अचूकता यावरून मला येथील व्यवस्थापनाबद्दल बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले. कल्याण मठीची क्षेमकुशलता विचारून झाल्यानंतर स्वामींनी हरिद्वार क्षेत्री आहात तोपर्यंत रहिवास मठातच ठेवण्याबद्दल सूचित केले. त्यांच्या सूचनेला डावलणे मला शक्यच नव्हते. गंगेचे पात्र तेथून हकेच्या अंतरावर होते. मला ते स्थान रमणीय वाटले हे सांगणेच नको. मठामध्ये शिष्य परिवार विशेष नव्हता, परंतु 5 ते 6 साधक वृत्तीचे संन्याशी आणि 2 ते 3 पगारी सेवेकरी होते. भोजनाकरता मठामध्ये येणाऱ्या केळीच्या पानाच्या हिशोबापासून ते ग्रंथालयातील ग्रंथसंग्रहाच्या योग्य अशा निगराणीकडे बारकाईने पाहणाऱ्या स्वामींचे वर्तन पाहून मला एक आदर निर्माण झाला. संन्यस्त वृत्तीमध्ये देखील कशा पद्धतीने कार्यतत्पर राहावे हे त्यांच्याकडूनच शिकण्यासारखे होते. आपणास गरज नसली तरी देखील उपलब्ध वस्तूंची ज्यांना गरज पडेल त्यांना त्यावेळी ती वस्तू सुस्थितीत आणि चांगल्या पद्धतीने कशी वापरता येऊ शकेल याच्याबद्दल त्यांचा विचार खरोखरच चिंतनीय होता. मठातील अनेक प्रकारच्या सुविधा, सुखसोयी अशा होत्या की त्या स्वतः स्वामींनी कधीच गरजेच्या नव्हत्या. तरी देखील त्यांनी त्या वस्तूंची निगराणी इतकी सूक्ष्म आणि बारकाईने ठेवली होती की त्या वस्तू ज्यावेळी कोणी वापरेल त्यावेळी प्रसन्न वाटलेच पाहिजे. उदाहरणार्थ, अंथरूण पांघरुणे, हुक्का ओढण्याची गुडगुडी किंवा गरज पडल्यास तात्पुरत्या स्वरूपात वापरता येईल असे पर्यायी कपडे. माझ्याबद्दल देखील स्वामींना मनापासून प्रेम उत्पन्न झाले होते. त्यांनी मला आग्रहाने ठेवून घेतले आणि हरिद्वारमधील पुढील रहिवासाच्या योजनेबद्दल पूर्ण कल्पना दिली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त निजानंद रंगनाथ स्वामी महाराज की जय.